जिवंत आहे की मेलेला माहिती नाही, पण जिवंत आहे, हा जिवंत आहे. आता थोड्याच वेळाने फॉरेस्टवाले येतील आणि घेऊन जातील, तुम्हाला दाखवतोच. डान्सचं पल्लू यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण आलेले आहेत खाडीतील आवशी मासेमारी. बघा आवशीला मासे कसे लागतात. आता आपण जाळी घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही आहे आपली खाडी, हा आहे आपला बीच. आणि आता आवशी घ्यायला सुरुवात झालेली आहे. कचरा खूप आलेला आहे, कचरा. बोंबील मासा आलेला आहे छोटूचा. खेंगट उडीलो, आधी तरुण खेंगट उडीलो. मावशाला दिसलं नाही, खेंगट सुद्धा कचरा समजून उडून दिला. आलेला आहे मावशा, दाखवट टेंटेची साईज. आलेलं आहे, शिंगाडी पण आलेले आहे बघा. वेंकट बोंबील. दुसरा आहे बोंबील पाण्यामध्ये. वेंकट आहे का मोठा? आणि जे मासे आहेत ते काढले जात आहेत आता. दुसरी औषधी घेतली जात आहे. रावस मासा आलेला आहे. सोडले जात
झाडीची नुकसानी झाड तोडलेलं आहे. हे बघा चटणी तोडले, आताच तोडलं वाटतं. औषधीचं नुकसान, औषध खाऊन टाकलेलं आहे. एखादी बोट औषधीवरून गेली त्याच्याने जार पूर्ण खाऊन टाकलेलं आहे. बघा आता जारा काढायची पाळी आलेली आहे. औषधाचं जार खाऊन टाकलेलं आहे. पॅकअप आलेला आहे. जिवंत बोंबे औषध सुद्धा घेत आहे, टाकत आहे. मासे बघा, या औषधीला खूप मासे लागतात. पुढं की ना लालीवर घे, लालीवर खेळतो थोडं. टेटा मसालेला तालपत्री आलेले आहे मशीन टाकण्यासाठी. घे तालपत्री घे, आणि चांगले आहे, मशीन टाकायला कामात येईल. बघा आमच्या खाडीमध्ये, डहाणू खाडीमध्ये तालपत्री सुद्धा सापडते. बघितलं ना, ही आहे आमची डहाणू खाडी. हे बघा पोंडका आलेला आहे, किती मोठा आहे बघा. पोंद्या आलेला आहे, पोंद्या. उपिली लोड ना, उपिली लोड. औषध फाटणार.
द्या. आवशी फाडून गेला. व्हिडिओचा शेवट नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. टेडा मासा आलेला आहे. सर्व आवशी घेऊन ठेवलेले आहे. ह्याच्यात मासे आहेत. हे बघा, ह्याला टेडा सांगतात. सुपर आहे, मोठा आहे. हे बघा साईज बघा. आता आम्ही साफ करणार. सुद्धा आणलेला आहे. मासे काढल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे आहेत. हे बघा मित्रांनो, ताजे ताजे बोंबील फ्रेश. हे बघा एकदम जाळीचे बोंबील. 200 रुपये. 200 रुपये वाटा असं बोलत आहे मावशा. ह्याच्यात सुद्धा ढोंडेरी टेड्डे वगैरे आहेत. दुसरे हे खराब झालेले आहेत, मोठे आहेत. आणि आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा आहेत. हे बघा, हे बघा फ्रेश मासे. आता आपण हे सर्व मासे पॅकिंग मोडवर टाकूया पेटीमध्ये. ते राहू दे आता मावशा. आता ते काय होणार नाही आता त्याचं. आता तुम्ही तुमचं काम करा. बघा शिंगडी. आणि तो बघा कासव दिसलेला आहे. लांब आहे, दिसणार नाही. तो मोठा कासव आहे, जिवंत आहे. आणि हा मात्र कासव आता जिवंत आहे की मेलेला माहिती नाही, पण जिवंत आहे. हा जिवंत आहे. जिवंत आहे. गेला गेला. कमजोर झाले वाटते. घेतलं पाहिजे वर. घे घे घे. आणि हे बघा कासव सापडलेला आहे, जिवंत आहे. बिचारी थकलेलं आहे. आपण बघूया. हिला मादी आहे. हिला फॉरेस्टला आपण पाठवूया. फॉरेस्टवाले येतील तेव्हा घेऊन जातील. आपण हिला किनाऱ्यावर घेऊन जाऊया. कारण तिला मला असं वाटतं की ट्रीटमेंटची गरज आहे. तिला चालता येत नव्हतं, तर आम्ही तिला आता होडीत घेतलेलं आहे. आपल्या बोटीत ती कमजोर झालेली आहे. तर तिचा उपचार जर झाला तर ती ठीक होईल. तिला आपण फॉरेस्टला पाठवूया. आता आता आपण फॉरेस्टवाल्यांना कॉल करूया आणि हिला आपण फॉरेस्टला पाठवूया, जेणेकरून तिचा उपचार तिथे केला जाईल. आणि तुम्ही पाहू शकता की कासवाला म्हणजे
आमच्या भारतामध्ये भगवान शंकरांचं वाहन म्हटलं ते म्हणजे त्यांचं वाहन आहे, म्हणून त्यांची पूजासुद्धा केली जात आहे. आता थोड्याच वेळाने फॉरेस्टवाले येतील आणि घेऊन जातील, तुम्हाला दाखवतोच. ही बघा आमची रामी घाबरत आहे. आणि फायनली फॉरेस्टवाले आलेले आहेत. हे बघा हा थोडं हे झालंय म्हणजे लागलेलं आहे. ते इकडे द्यायला लागलेत. हां ते बँगलोरवाले ते म्हणजे इथूनच कंडिशन कशी असते ते नॉर्मली बघायला ताईने सांगितलं त्यांना घेऊन येतो. लागलेलं आहे ना, समजत नाही स्पॉटला आहे तरी रस्ता आहे इकडे येऊ शकते.